स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य या विचाराने प्रेरित असलेल्या रयत शिक्षण संस्थेचं हे दादाराव पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे असा मूलमंत्र देणारे कर्मवीर गौरव पाटील यांचा त्यावेळेसचा जो हेतू होता की विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे। स्वावलंबनाची आजची नवीन व्याख्या आजच्या परिषदेच्या अनुषंगाने मला द्यावीशी वाटते। स्वावलंबन हे विचारात्मक आणि तर्कशीलतेचं असलं पाहिजे। मला मिळालेल्या माहितीनुसार आजचे जे विद्यार्थी आहेत सेमिनारला उपस्थित हे विज्ञान शाखेतील आहेत आणि त्यामुळे मला माझा विचार मांडायला एक चांगली संधी मिळाली असं मी समजतो। प्लेटो, एरिस्टॉटल या विचारवंतांचा वारसा या राज्यशास्त्र विषयाला लाभलेला आहे। प्लेटो आणि एरिस्टॉटल यांनी जो विचाराची जी पद्धत मांडली ती पूर्णपणे सॉक्रेटिक मेथड म्हणजे प्रश्न विचारा आणि प्रश्नातून उत्तरे मिळवा आणि उत्तरांकडून परत प्रश्नांकडे वळा। हा डिस्कोर्स, हा परामर्श, ही चर्चा राज्यशास्त्र विषयाने मानव विद्या शाखेला दिली। दुर्दैवानं सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल या विचारवंतांनंतर काही काळासाठी ज्ञानाची, विचाराची एक परंपरा काही अंशी खंडित झाली आणि या विचारांना पुनर्संजीवनी मॅकियावेली या विचारवंताने दिली असं म्हटलं जातं। साधारणपणे 13व्या शतकामध्ये प्रबोधनाचं युग युरोपमध्ये सुरू झालं आणि नवा विचार पुढे आला। फ्रान्सिस बेकन हा जो विचारवंत आहे याने प्रयोग करा आणि प्रयोगातून ज्ञान मिळवा। जे तुम्हाला डोळ्यांसमोर दिसतंय, जे दृष्टिगोचर आहे ते सत्य आहे, त्या पलीकडे जे आहे त्याची त्याला प्रश्न विचारा, त्याची मीमांसा करा। हा विचार फ्रान्सिस बेकनने दिला। ज्ञान म्हणजे काय हा प्रश्न इथे उपस्थित होणं आवश्यक आहे। आजचं युग, आजचा काळ हा ज्ञानाचा काळ आहे, डाटाचा काळ आहे। त्यामुळे डाटा की ज्ञान की माहिती हा प्रश्न इथे उपस्थित होणं गरजेचं आहे। ज्याला आपण डाटा म्हणतोय, ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतोय, ज्याला आपण नॉलेज म्हणतोय, या सगळ्या गोष्टी परस्परांपासून भिन्न आहेत। हा फरक जेव्हा आपल्याला कळायला लागतो त्यावेळेस आपण मानव विद्या शाखेकडे वळतो असं मला वाटतं। सॉक्रेटिसला विचारण्यात आलेला प्रश्न होता की जगातला सर्वात समजूतदार माणूस कोण आहे। पूर्ण ग्रीस मध्ये हा प्रश्न त्याला विचारला गेला आणि ग्रीसमध्ये तिथल्या ऑरेकलने जो संदेश दिलेला होता की या पूर्ण ग्रीसमध्ये एकच समजूतदार माणूस आहे, व हे सॉक्रेटिस, कारण तो प्रश्न विचारला। आजच्या काळामध्ये याच परंपरेला कुठेतरी आव्हान मिळाले असं मला वाटतं। बेकनने ज्ञानाची जी व्याख्या मांडली त्याच्यामध्ये उपयुक्तता म्हणजे रिलेव्हन्स, भाकीत वर्तवणं म्हणजे पुढे काय होईल हे सांगता येणं महत्वाचं आहे असं त्याने म्हटलं। ज्या गोष्टीतून आपल्याला पुढे काहीतरी भाकीत वर्तवता येते, ज्या गोष्टीतून काहीतरी उपयुक्तता सिद्ध होते किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला नियंत्रण मिळते, हा विचार ज्ञानाचा किंवा ही व्याख्या ज्ञानाची आहे असं फ्रान्सिस बेकन म्हणाला। आणि म्हणून माझ्या व्याख्यानाचा आजचा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो, अर्थ आणि नियंत्रण मानव विद्या शाखेसमोरील आव्हाने। फ्रान्सिस बेकनच्या व्याख्येनंतर नॅचरल सायन्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांमध्ये प्रयोगशीलतेला महत्त्व आलं, उपयुक्ततेला महत्त्व आलं आणि या स्पर्धेमध्ये कुठेतरी सामाजिक शास्त्र हळूहळू मागे पडत गेले। या विचारांना पुढे नेण्यासाठी, या विचारांमध्ये सामाजिक शास्त्र मागे नाही हे दाखवण्यासाठी वारंवार प्रयत्न व्हायला लागले, सामाजिक शास्त्रामध्ये प्रयोग व्हायला लागले आणि आम्ही पण उपयुक्ततेच्या दृष्टीने पुढे आहोत। सामाजिक शास्त्र सुद्धा भाकीत वर्तन करू शकतात, प्रिडिक्शन करू शकतात, हा विचार याच्यातून पुढे आला। याला सगळ्यात पहिलं आव्हान जे आहे ते कॉन्टिनेंटल फिलॉसॉफीतले एक महत्त्वाचे विचारवंत एडमंड हुसल यांनी दिला। एडमंड हुसल यांचा एक सर्वात सुंदर शब्द आहे लेबेन्सविट्झ, हा एक जर्मन शब्द आहे। जर्मन शब्दाचा अर्थ असा आहे जीवन विश्व। त्यांचं असं म्हणणं होतं की आधुनिक विज्ञान जे आहे, मॉडर्न सायन्स जे आहे ते व्यक्तीला त्याच्या लेबेन्सविट्झ पासून किंवा त्याच्या जीवन विश्वापासून दूर नेते। जीवन विश्व याचा अर्थ असा आहे की ज्या संकल्पना मूर्त नाहीयेत, ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीयेत, त्या वास्तवात आणण्याची क्रियाशीलता, सृजनशीलता।
सायन्सच्या पाठीमागे लागून सामाजिक शास्त्रांनी जो प्रयत्न केलेला आहे, अमूर्त संकल्पनांना मूर्त देण्याचा अट्टहास. सकाळी बगाडे सरांनी या संदर्भात एक सर्वात सुंदर शब्द वापरला, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शनचा जो प्रयत्न आहे त्याच्यामुळे सामाजिक शास्त्र ही कुठेतरी ज्ञानापासून, नॉलेज पासून डाटाकडे, तथ्यांकडे वळत आहे असं मला वाटतं. या विचाराला पुढे नेत दुसरे विचारवंत मार्टिन हायडेगर यांनी दोन शब्द, दोन संकल्पना सांगितल्या. एक होती जेस्टेल आणि दुसरी होती बेस्टँड. जेस्टेल याचा अर्थ असा आहे की जे जे काही आपल्या आजूबाजूला आहे, जे जे आपल्या समोर आहे, ते उपयुक्ततेच्या चौकटीमध्ये मांडणारी साधनं. आपल्या आजूबाजूला असलेली माणसं, आपल्या आजूबाजूला असलेली संकल्पना या साधनं आहेत. दीज आर मीन्स. आणि बिस्टँड काय आहे? तर बिस्टँड म्हणजे जग आहे. आपल्या आजूबाजूला असलेलं जग आहे. जगाला आपण पाहिजे तशा पद्धतीने तोडू मरडू शकतो, त्याचा आकार हवा त्याला तशा पद्धतीने देऊ शकतो. सायन्स आपल्याला हे सांगतं की व्यक्ती हा साधन आहे. व्यक्तीला आपल्या गरजेनुसार आपण पाहिजे तसं वळवू शकतो आणि आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो. हा मार्टिन हायडेगरचा विचार याच्यामध्ये होता. मार्टिन हायडेगरने या सायंटिफिक विचाराला सगळ्यात पहिल्यांदा अटॅक केला आणि सांगितलं की नॅचरल सायन्सेसचा अट्टहास करणं आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि इथेच त्याचा डार्झिन हा शब्द जो विचारवंतांमध्ये वारंवार चर्चेला गेला, समजायला क्लिष्ट परंतु तितकाच महत्वाचा. तर डार्झिन याचा अर्थ असा होता की जे जे आपल्या बाजूला घडतंय, जे जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याच्यापासून मी वेगळा नाहीये, मी त्याचाच एक भाग आहे. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाहीये तोपर्यंत आपण मानवी विद्याशाखा समजून घेऊ शकत नाहीये, मानवी विद्याशाखेचं महत्व समजून घेऊ शकत नाही. यानंतर जॅक डेरिडा हे जे आहेत, जॅकस डेरिडा किंवा जॅक डेरिडा यांना म्हटलं तर जॅक डेरिडा यांनी शासन व्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट्स ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूला जे प्रस्थापित विचार आहेत, इस्टॅब्लिश थॉट आहेत, ज्या इस्टॅब्लिश कन्सेप्ट्स आहेत त्यांना उचलून धरतात आणि त्याला समांतर असलेल्या ज्या इतर संकल्पना आहेत, इतर विचार जे आहेत त्यांना त्या बाजूला ठेवतात. मग आता आपल्या शासन व्यवस्थेला हवे असलेले, शासन व्यवस्थेला पूरक असलेले विचार कोणते असतात? तर मानवी विद्याशाखा ही त्या दृष्टीने शासनाला कायम नकोशी असते. कारण मानवी विद्याशाखेमध्ये तुम्हाला कॉन्क्रीट परफेक्ट असं काही सांगता येत नाही. कारण सामाजिक शास्त्रांमध्ये अचूक असं काहीच नाहीये. प्रयोगशाळा ही माणूस आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा, प्रत्येक माणसाचे निकष वेगळे. मग शासनाला हवे तसे निकष कोण देतं? तर ते नॅचरल सायन्सेस देतात. नॅचरल सायन्सेस तुम्हाला आकडेवारी देते आणि त्यामुळे शासनाला नेहमीच नॅचरल सायन्सेस ही जवळची वाटत असतात. मिशेल फुको यांनी जो विचार मांडला की पॉवर, नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच सत्ता आहे किंवा सत्तेला अनुकूल असं जर काही असेल तर ते आहे ज्ञान. मग या संकल्पनेतून मिशेल फुको याला सांगायचं की सत्ता ही कशावरती चालते? तर सत्ता ही सत्याच्या नियमावर चालते. रेजिम्स ऑफ ट्रुथ. आता हे सत्य काय आहे, ट्रुथ काय आहे? तर ट्रुथ हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. शासनकर्त्यांना जे सत्य वाटते, जे ट्रुथ वाटतंय ते सर्वसामान्यांना ट्रुथ वाटेल असं नाही. कोणतं ज्ञान, कोणतं नॉलेज, कोणती संकल्पना व्हॅलिड आहे, बोलण्याचा अधिकार कुणाला आहे, कोणतं सत्य शासनाच्या बाजूने आहे हे ठरवून शासन त्या विचारांना पुढे नेत असतं. आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच नॅचरल सायन्सेस हे अग्रक्रमाने असतात असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की नॅचरल सायन्सेस जी आहेत ती साधन कार्यकारण भावावर चालतात. इन्स्ट्रुमेंटल रॅशनॅलिटी. साधन कार्यकारण भाव म्हणजे काय की ते तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतात की या पंचवार्षिक योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी किती राहतील येत्या आगामी 5 वर्षांमध्ये किंवा या वर्षामध्ये किती लोकांना त्याचा लाभ दिला, ही आकडेवारी शासनाला हवी आहे. त्याच ठिकाणी मानव विद्याशाखा त्याला प्रश्न विचारतात की खरा लाभार्थी कोण आहे? लाभार्थींना जे लाभ मिळत आहेत त्याच्यातून त्याच्या जीवनमानाचा स्तर सुधारला आहे का? लाभार्थींना जे हवंय ते त्यांना मिळालंय का? हे प्रश्न मानव विद्याशाखा विचारते.
ते शासनाला नको असतं आणि त्यामुळे कुठेतरी नॅचरल सायन्सेस हे ह्युमॅनिटीजपेक्षा सरस ठरतात, वरचढ ठरतात आणि याच्यातूनच कुठेतरी एक प्रकारची एपिस्टेमिक हायरार्की निर्माण होते. ही अशी हायरार्की, ही अशी उतरंड आहे ज्या उतरंडीमध्ये इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल यासारख्या मानवी विद्याशाखा कायम सीमांवरती असतात, मार्जिनवरती असतात. त्यांचं महत्व तितकंसं शासनाला वाटत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान ही देशाच्या मुक्तीची, देशाच्या सार्वभौमत्वाची साधनं आहेत, ही त्याची प्रवेशद्वार आहे. आणि यानंतरच्या ज्या शासनाच्या योजना आल्या त्या शासनाच्या योजनांमध्ये अभियांत्रिकी क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, या क्षेत्रांनी इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये अधिकाधिक सरशी केलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ असा नाहीये की मानवी विद्याशाखा मागे पडल्या, पण या नॅचरल सायन्सेस मधून किंवा आताच्या काळात आपण स्टेम सायन्सेस म्हटलेले आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, या स्टेम सायन्सेस मधून शासनाला लोकांवरती एक प्रकारे नियंत्रण मिळवता येते. त्या मानवी विद्याशाखांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर त्या तुम्हाला प्रश्न विचारतात. इतिहासाच्या दृष्टीने जर आपण एखादी संकल्पना घेतली, एखादा प्रश्न घेतला, एखादं धोरण घेतलं तर ती तुम्हाला प्रश्न विचारत असते. म्हणून मानवी विद्याशाखा यामध्ये कुठेतरी मागे राहिलेल्या आपल्याला दिसतात. नियंत्रणावर भर देणाऱ्या ज्या शाखा आहेत त्या आज पुढे गेलेल्या आपल्याला दिसतात की आपण म्हणू शकतो. आणि याचं एक अलीकडच्या काळाचं उदाहरण जर आपण म्हटलं तर शासन याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. वरवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सर्वांगीण विकास, होलिस्टिक डेव्हलपमेंटची मागणी करतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आंतरविद्याशाखीय त्याचं पुरस्कार करणारं धोरण आहे आणि ते चांगलंही आहे. पण या सगळ्यामध्ये मानवी विद्याशाखांचा विकास कुठपर्यंत होतो? आता लिबरल आर्ट्स सारख्या शाखा याच्यामध्ये कुठेतरी प्रगती करताना आपल्याला दिसत आहेत. पण लिबरल आर्ट्स सारख्या शाखा असतील किंवा आर्ट्स मधले काही विषय असतील हे कुठेतरी सायन्सच्या पावलावर पाऊल ठेवून मॅथमॅटिकल, प्रिडिक्टिव्ह किंवा सायंटिफिक होण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग याच्यातूनच कुठेतरी पब्लिक पॉलिसी सारखे विषय, याच्यातून कुठेतरी सायंटिफिक बेस असलेले ह्युमॅनिटीचे विषय जन्माला येत आहेत. याच्यामुळे सर्वात जास्त लाभ जर कोणाला होत असेल तर तो शासनकर्त्यांना होतोय, कारण हे विषय कुठे ना कुठे शासनाला अपेक्षित असे इनपुट देण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या काही काळामध्ये जर तुम्ही रिसर्चच्या बाबतीत बघितलं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये ICSSR सारख्या संस्था विषयाचं कुठलंही बंधन न ठेवता तुम्हाला संशोधनाची परवानगी देत होत्या. पण नजीकच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर ICSSR ने संशोधनाची एक चौकट घालून दिलेली असते की एवढ्या एवढ्या विषयासाठी आम्ही एक फंडिंग तयारी करतोय, तुम्ही विकसित भारत या विषयाला जोडून काहीतरी संशोधन करून आम्हाला सादर करा. हे कुठेतरी मुक्त विचाराला, ओपन डिस्कोर्सला कुठेतरी बाधा आणणार आहे. युर्गेन हाबरमास हे जे विचारवंत आहेत यांचं असं म्हणणं होतं की जो ओपन स्पेस आहे, जो सार्वजनिक व्यासपीठ आहे, तिथे जितकी जास्त चर्चा होईल, तिथे जितका जास्त वादविवाद होईल, तितका मानवी समाज पुढे विकसित होत जाईल. या सगळ्यांमध्ये आजच्या काळात जर आपण बघितलं तर मानवी विद्याशाखा नेमक्या कुठे हा प्रश्न इथे उपस्थित व्हायला. मानवी विद्याशाखा या अर्थाची मागणी करतात. दे आस्क फॉर इंटरप्रिटेशन. व्हॉट, व्हेन, हाऊ, व्हाय, वेअर. जेव्हा असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस शासनकर्ते हे कुठेतरी संकोचल्यासारखे बसून राहतात. कारण शासनकर्त्यांना कुठे ना कुठे प्रश्न विचारणारे नको आहेत, शासनकर्त्यांना कुठे ना कुठे होकार देणारे, स्वीकार देणारे हवे असतात. इथे मानवी विद्याशाखांचं किंवा ह्युमॅनिटीचं महत्व विशेषपणे आपल्याला अधोरेखित करण्याची गरज आहे. मानवी विद्याशाखा या तुम्हाला राजकीय अधिसत्तेला किंवा शासनाला अधिमान्यता देतात. एखादं शासन हे शासन आहे, ते लोकांचं शासन आहे, ते कल्याणकारी शासन आहे, हे तुम्हाला सांगण्याची पूर्ण जबाबदारी किंवा हा मेसेज पोहोचवण्याची जबाबदारी मानवी विद्याशाखा करत असतात. या उलट नॅचरल सायन्सेसचं जे काम आहे हे राजकीय अधिसत्तेला, पॉलिटिकल ऑथॉरिटीला कंट्रोल मिळवून देण्याचं काम करतात.
यामुळे या दोन्हीचं कुठं ना कुठं तादात्म्यीकरण होण्याची आपल्याला गरज आहे असं मला वाटतं. आजचं युग हे एआयचं युग आहे. त्याला अनेकदा आपण माहितीचं युग असं म्हणतो. मी सुरुवातीला सांगितलं की डाटा आणि इन्फॉर्मेशन, डाटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे सुज्ञ असणं, शिक्षित असणं आणि शहाणा असणं, त्याला विजडम म्हटलेलं आहे, वाईज म्हटलेलं आहे. सॉक्रेटिसने ज्याला म्हटलं होतं की वायजेस्ट पर्सन. तर विजडम जनरेट करण्याचं काम हे मानव विद्याशाखा करत असतात, ह्युमॅनिटीज करत असतात. विज्ञानाला मानवी विद्याशाखांची जर जोड असेल तर व्यक्ती प्रगती करू शकतो असं मी ते सर्वात शेवटी मांडू इच्छितो. आजच्या एआयच्या युगामध्ये, माहितीच्या युगामध्ये आपण सुशासनाकडे वळलेलो आहोत, ई गव्हर्नन्सकडे वळलेलो आहोत. पण असं सुशासन, ई गव्हर्नन्स करत असताना आपण व्यक्ती, माणसांना स्टॅटिस्टिक मध्ये कन्वर्ट केलेले आहे, सामाजिक घटनांना फॅक्ट मध्ये कन्वर्ट केलेले आहे, रियालिटीजला ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ज्यावेळेस आपण व्यक्तीला लाभार्थी म्हणायला लागतो त्यावेळेस आपण कुठेतरी व्यक्तीचं स्थान हे कुठेतरी त्याला अधोगतीला किंवा त्याला खालच्या स्तरावर आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आजच्या एआयच्या युगामध्ये, माहितीच्या युगामध्ये आपण एवढा तारतम्य जर बाळगलं तर मानवी विद्याशाखाच्या अभ्यासाचा कुठेतरी लाभ झाला असं आपल्याला म्हणता येईल. गोपनीयतेचा प्रश्न असेल, माहितीचा प्रश्न असेल, संमतीचा प्रश्न असेल, यासारखे आजच्या एआयच्या युगातले प्रश्न हे फक्त आणि फक्त मानवी विद्याशाखा सोडवू शकतात, नॅचरल सायन्सेस सोडू शकत नाहीत असं मी इथे सांगतो आणि थांबतो. आयोजकांनी खूप चांगली संधी मला दिली, मला इथे माझे विचार मांडता आले, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.